नमस्कार शेतकरी बंधूंनो, कपाशी म्हणजेच व्हाईट गोल्ड ज्या पिकाला आपण संबोधतो या पिकाचा सुरुवातीचा कालावधी म्हणजेच 50 ते 60 दिवस या कालावधीमध्ये जर तणांचे नियंत्रण व्यवस्थित झाले नाहीत याचा दुष्परिणाम थेट उत्पादनावर कशा पद्धतीने पडतो तसेच किती टक्के पडतो हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच काय उपाययोजना केल्या पाहिजे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर कपाशीच्या सुरुवातीच्या 50 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये जर तणांचे नियोजन बरोबर झाले नाहीत तर तण हे पिकाला मिळणारे अन्नद्रव्य पूर्णपणे शोषून घेतं। त्याचबरोबर रस शोषक कीटक कीड यांचा प्रादुर्भाव शेतावरती लगेच होतो। यामुळे आपल्या उत्पादनावरती थेट 30 ते 40% घट आपल्याला दिसून येते। यासाठी एकमेव पर्याय म्हणजेच उगवणपूर्व तणनाशक फवारणी। परंतु आपल्या विदर्भाच्या वातावरणात खूप जास्त तापमान तसेच अवातावरणीय बदल यामुळे तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला व्यवस्थित मिळत नाही किंवा तणांचे नियंत्रण व्यवस्थित होत नाही। यासाठी एकमेव पर्याय म्हणजेच झायडेक्स कंपनीचे झायटोनिक ॲक्टिव्ह हे उत्पादन तणनाशकामध्ये मिसळून मारल्यास आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट हा चांगला आणि जास्त दिवसांपर्यंत मिळतो। कारण झायटोनिक ॲक्टिव्ह हे एक मायक्रो एन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानावर काम करणारे उत्पादन आहे, ज्यामुळे अवातावरणीय बदलाचा किंवा अतिउष्णतेचा औषधीवरती कुठलाही परिणाम होत नाही। त्या औषधीला जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रभावी करतं। त्याचबरोबर हे झायटोनिक ॲक्टिव्ह स्लो रिलीज तंत्रज्ञानामुळे काम करतं, म्हणजेच या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला जास्त दिवसांपर्यंत दिसून येतो आणि चांगल्या प्रकारे तण नियंत्रण होतं। यामुळेच तुम्ही पहिल्या खुरपणीचा किंवा डवरणीचा खर्च हा कमी करू शकता व तुमच्या खर्चामध्ये कमतरता आणून उत्पादनात वाढ घेऊ शकता। जर याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा। तसेच खुशाल ॲग्रो सोल्युशन या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। धन्यवाद।